पुण्यातला गुंड निलेश गायवळच्या संपत्तीची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाते। जमिनीचे व्यवहार असतील किंवा निलेश गायवळने आतापर्यंत जी काही संपत्ती जमवलेली होती, निलेश गायवळच्या गाड्या ज्या आहेत ते पुणे पोलिसांकडून ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण पाहतोय की निलेश गायवळची ताफ्यामध्ये असणारी त्याच्या MH12 TD 9713 ही स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे। जवळपास 2 स्कूटर बॉस नावाची जी पाटी लावून निलेश गायवळ जो आहे आपल्या ताफ्यामध्ये स्कॉर्पिओ असेल किंवा मग फॉर्च्युनर असेल या गाड्या घेऊन संपूर्ण शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतो। ती एक 2 व्हीलर बॉस म्हणजे 8055 नावाची गाडी जी आहे ती आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला एक स्कॉर्पिओ जी आहे ती सुद्धा पुणे पोलिसांनी या ठिकाणी आणून उभी केलेली आहे। निलेश गायवळच्या भावावरती सुद्धा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। मात्र कालपासून निलेश गायवळच्या भावाला सचिन गायवळला जो शस्त्र परवाना योगेश कर्मांनी दिलेला होता त्यावरती बरीच टीका झाली। मात्र सध्या पुणे पोलिसांकडून निलेश गायवळच्या संपत्तीचा शोध घेतला जातोय। बेकायदेशीर प्रकरण असतील किंवा मग धमकी देऊन त्याने जी काही संपत्ती जमवलेली आहे त्याचा शोध सध्या पुणे पोलिसांकडून घेतला जातोय। आणि निलेश गायवळच्या आतापर्यंत 3 गाड्या पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्कॉर्पिओ त्याचबरोबर 2 दुचाकींचा समावेश आहे। आणि सध्या आपण पाहतो की गाड्या कोथरूड पोलीस स्टेशनला आणलेल्या पाहायला मिळतात। निलेश गायवळला परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून सगळी कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते। मात्र मुसक्या आवळण्यासाठी आपण पाहतो की निलेश गायवळची जी बँक अकाउंट सील केलेली आहेत त्याचबरोबर निलेश गायवळच्या गाड्या ज्या आहेत ते पुणे पोलिसांकडून ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।